सत्य संकल्पाच साठी उजाळा कोटी रविबिंब. तुका म्हणे मनी वाव, शुद्ध भाव राखावा. समाजसेवेचा संकल्प मनी धरून ज्यांनी स्पेशली एबल्ड व्यक्तींचं आयुष्य उजळवलं असे आधारचे पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे माधव गंगाधर गोरे. आधार हे त्यांचं स्वप्न. हे स्वप्न ते अक्षरशः जगले. विवेकानंद म्हणतात की जी व्यक्ती आयुष्यातील कोणतेही स्वीकृत कार्य अव्याहतपणे करते ती व्रतस्थ. या अर्थी माधव गोरे हे व्रतस्थ होते. स्पेशली एबल्ड मुलं आणि त्यांचे पालक यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या प्रश्नाने त्यांना अस्वस्थ केलं आणि त्यातूनच आधार उभं राहिलं. आज म्हणजेच 23 नोव्हेंबर 2024 या दिवशी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला निरोप देताना वर्षभरात साजऱ्या झालेल्या या काही विशेष आठवणी. 23 नोव्हेंबर 2023 या दिवशी आपण जन्मशताब्दी वर्षाची नांदी केली. या दिवशी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. संपूर्ण आधार कुटुंबाचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. यानंतर आपल्या नाशिक केंद्रावर क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. बदलापूर आणि नाशिक केंद्रातील कर्मचाऱ्यांमध्ये रंगतदार सामना झाला. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आपापसात बॉन्डिंग वाढलं आणि त्यांचा दिवस आनंदात गेला. वर्षभरातील स्वप्नपूर्तीचा क्षण म्हणजे सातारा केंद्राचं उद्घाटन. या निमित्ताने आधाराचा विस्तार दक्षिण महाराष्ट्रात झाला. आता पुणे, कोल्हापूर, कोकण, सातारा या परिसरातील लोकांना नक्कीच फायदा होईल. याच वर्षी आपण बदलापूर केंद्रात महिलांसाठी खास डॉर्मिटरी सुरू केली. यामुळे महिलांसाठी अधिक सुरक्षित वातावरण तयार झालंय. जानेवारी 2024 मध्ये आपल्या संस्थेतील मुलांनी टाटा या नामांकित कंपनीने आयोजित केलेल्या मॅरेथॉन मध्ये भाग घेतला होता. या निमित्ताने संस्थेला अनेक दातृत्वाचे हात लाभले. याशिवाय वर्षभरामध्ये अनेक उपक्रम संस्थेमध्ये साजरे करण्यात आले. अशा प्रकारे हे वर्ष अनेक अर्थांनी संस्मरणीय झाले आहे. या वर्षाचा सांगता समारंभ होणार आहे दिनांक 24 नोव्हेंबर 2024 या दिवशी. या विशेष प्रसंगी पेण येथील आई डे केअर सेंटरचा पहिला माधवराव गोरे सेवा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. माधव गोरे यांनी दिलेला वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपली आधार संस्था कसोशीने करीत आहे आणि नवनवीन मैलाचे दगड गाठत आहे.